ॲक्च्युली मनात अशी कुठली गोष्ट मीच आमच्या ज्यावेळेस कंपनी कारकुनी आम्हाला कॉल केलेला की विशाल तुला असं असं जायचं आहे आणि योगा आहे. तर बोललो की ठीक आहे चला, आपला दिवस निघतो तर आपल्याला काय करायचं. कारण योगा म्हणलं की चला ठीक आहे, जाऊन तिकडे AC वगैरे असो, त्याची हवा वगैरे खाऊन मस्त आराम करायचा आणि दिवस भरला की घरी जायचं. आणि ज्यावेळेस मी इकडे आलो त्यानंतर मग एक वेगळंच ॲटमॉस्फिअर इकडे अनुभवायला मिळालं की इथे योगा नसून एक वेगळी अशी काहीतरी एक चिकित्सा पद्धती आपल्याला शिकवली जाते की त्याचा उपयोग आपल्याला आपल्या लाईफमध्ये कंटिन्यू करू येऊ शकतो. Pranic healing is an art and a science of energy healing. It is a fantastic method of healing. It is one of the most advanced systems of energy healing there is right now. It has been taught to us by Grandmaster Chopak Sui, who was a chemical engineer. He was a businessman. He was a family man. He wrote so many books, and he started off pranic healing or modern pranic healing in all parts of the world. So I guess about 100 countries or more have pranic healing. Everything is standardized. So it's a fantastic school. मेडिटेशन जे आम्ही शिकलो अतिशय उत्तम आहे. फार म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने, आमच्या जॉबच्या दृष्टीने, कारण आमचं आयुष्य हे नोकरीतलं अतिशय धावपळीतलं आहे. हे इतकं फ्री माइंड आणि बॉडीला इतकं फ्री करतं की असं दर आठवड्याला तरी, जशी आमची साप्ताहिक परेड असते तसं साप्ताहिक योगा ठेवण्यात यावा. मला स्वतःला 2 वर्षापासून काय आजार आहे, तो आजार मी या गोष्टीतून हळूहळू क्लिअर करू शकतो की जो बाहेर होऊ शकत नाही लवकर, ज्याला वेळ लागेल. अशा छोट्या मोठ्या गोष्टी, डोकं दुखतं आहे, पोट दुखतं आहे. आता प्रत्यक्षात फील्डवर असताना कधी डोकं दुखतं, पोटात दुखतं, जेवण वेळेवर नसतं. मग ह्या गोष्टी मी याच्यातून या कोर्समधून कंप्लीट करू शकतो. Pranic healing takes away pain, be it physical, emotional or mental. सेशन पूर्ण झाला त्याच्यानंतर मी स्वतः घरी गेलेलो आणि आई झोपून होती घरामध्ये. मी घरी गेलो, आईला बोललो काय झालं. आई बोलते माझं डोकं दुखतं आहे. बोलू कुठे दुखतं आहे. बोलले की हे आणि ही बाजू पूर्ण दुखते. मग पटकन ते आपलं जे मिठाचं पाणी आहे ते वगैरे सर्व रेडी केलं. आईला बोललो समोर बस. आणि त्याच्यानंतर सोनल मॅडम तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं की अशी हिलिंग द्यायची किंवा पहिलं हे करायचं, आपली जी 7 स्टेप ज्या आहेत त्या मी पूर्ण फॉलो केल्या. आईला त्याच्या अगोदर विचारलं की तुझं जे दुखणं आहे ते किती, म्हणजे 1 ते 10च्या पटीमध्ये किती आहेत. आई बोलली की मला 10% दुखतं आहे. बोललो ठीक आहे चालेल. मग मी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या स्टेप्स फॉलो केल्या. पुन्हा ते 1%वरती गेल्या आणि त्याच्यानंतर बोला आता तू आराम कर. म्हणजे खूप म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मी केलं मला स्वतःला विश्वास बसत नाही की मी असं काहीतरी करू शकतो. In the class, they teach you how to feel energy. You get to feel energy. You get to learn how to cleanse yourself and other people, how to energize, how to do it distantly. आता जो योगा केला त्याच्याबद्दल मनाला एकदम शांती वाटते, समाधान वाटतं. केल्यापासून सकारात्मक विचार येतील लोकांना. एकदम पूर्णपणे शरीरातनं ट्रेस निघून गेला. फार बरं वाटलं. मेडिटेशनमध्ये असा अनुभव आलेला आहे की मनावरचा ताण निघून गेलेला आहे, शांती वाटते. आपण दुसऱ्याला काहीतरी आपण देऊ शकतो किंवा शिकवू शकतो.